आज आपण बघणार आहोत की झेंडूंच्या फुलांचे हार कसा बनवायचा। आता इथे मी घेतलेले झेंडूची फुले, काही आंब्याची पानं घेतले, ते काही अशोकाची पानं घेतलेली आहेत। अशा पद्धतीने आपल्याला झेंडूची हार कसा बनवायचा ते मी सांगणार आहे। तर बघू शकता, पांडुरंगाला, गणपतीला, श्रीराम प्रभूंना, साईबाबांना हे हार रोजच्या रोज पुजारी लोक घालतात। मग त्यामुळे तो हार कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या घरात सुद्धा आता गौरी गणपती येणार आहेत, त्यासाठी सुद्धा आपल्या ह्या फुलांचा हार लागतो। आपल्या गणपती बाप्पांसाठी, गौरी देवीसाठी हे सर्व काही हार कसे बनवायचे मी सांगणार आहे। तर अगोदर तुम्हाला आंब्याचं पान 4 असं दुमडून घ्यायचं आहे, 4 पदरी आणि घालून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला एकदम पिवळ्या कलरचं फूल घालायचं आहे। नंतर आपल्याला ऑरेंज कलरचं फूल घालायचं आहे झेंडूचं, आणि नंतर शेवंती घालायची आहे। नंतर आपल्याला पिवळ्या कलरचं परत एक फूल घालायचं आहे, आणि नंतर आपल्याला ऑरेंज कलरचं झेंडूचं फूल घालायचं आहे। नंतर आपल्याला आंब्याचं पान अशा 4 पदरी करून घालायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहितीच असेल हार कसा बनवायचा, तर मी माझ्या पद्धतीने कसे बनवते ते मी सांगणार आहे। तर आपल्याला पहिल्यांदा आंब्याचे पान घातल्यानंतर 5 फुलं घालायची आहेत, म्हणजे झेंडूची 4 घालायचे आहेत आणि एक शेवंती। झेंडू आता दोन कलरचा असतात, एक एकदम पिवळा आणि एक एकदम नारंगी। तर अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर बघू शकता, आपल्याला एक आंब्याचं पान मी घातलेलं आहे आणि नंतर 5 फुलं घालून घेतलेले आहेत, 2 झेंडूची, एक शेवंतीचं। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा पांडुरंगाला किंवा गणपती बाप्पांसाठी, साईबाबांसाठी अशा पद्धतीचे हार नक्की बनवा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या झेंडूच्या फुलांचं जे तोंड असतं ते वरतीच आलं पाहिजे, देठ आहे ते खाली राहिलं पाहिजे, आणि फुलं मात्र वरती आपल्याला दिसली पाहिजे। दोन्ही साईडनी पण आपल्याला तसंच करायचं आहे। फूल खाली पडता कामा नये, देठ फक्त खाली पाहिजे, फूल वरती पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही हा हार बनवू शकता। आता एक साईडचं मी बनवलेलं आहे, दुसऱ्या साईडचं आपल्याला कसं बनवायचं ते सांगते, आणि मग मध्ये आपल्याला काय करायचं ते सांगते। खूप सुंदर असे हार बनतात मैत्रिणींनो, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की एकदा हार तयार करून बघा। खूप सुंदर आणि छान आपलं हे फुलांचा हार होणार आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता, मी एक आता माळ ओवून घेतलेली आहे। आता आपल्याला दुसरं पण ओवून घ्यायचं आहे। दोन्हीकडून आपल्याला ओवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, आणि मध्ये काय करायचं ते मी सांगणार आहे। मध्ये सुद्धा आपल्याला सर्व काही फुलं घालायचे आहेत। एक आंब्याचं पान घालायचं आहे, नंतर 2 झेंडूची फुलं घालायची आहेत, नंतर शेवंतीचं फूल घालायचं आहे, नंतर एकदम पिवळ्या कलरचे 2 फुलं झेंडूची घालायचे आहेत। अशा पद्धतीने पॅक करायचं आहे, मध्ये आपल्याला ते जोडायचं आहे। ही जी 2 लाईन आहेत त्या पण वेगवेगळ्या करायच्या आहेत, वरच्या त्या परत एकमेकाला जोडायच्या आहेत, आणि मधली जी लाईन आहे ती पण वेगळी करायची आहे, आणि परत त्या 2 लाईनला आपली ही मधली लाईन जोडायची आहे। तर बघू शकता, आपला हार किती सुंदर छान तयार झालेला आहे, अट्रॅक्टिव्ह। अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांसाठी, गौरी देवीसाठी, साईबाबांसाठी, पांडुरंगासाठी अशा पद्धतीचे हार तुम्ही नक्की बनवू शकता। तर मी कशा पद्धतीने बनवते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने सुद्धा हार खूप सुंदर दिसतो। आपण येथे 3 फुलांचा वापर केलेला आहे, एक नारंगी फूल, एक एकदम पिवळं कलरचं फूल, नंतर शेवंती, आणि नंतर आंब्याचं पानाचा वापर केलेला आहे। तर खूप सुंदर आणि छान हे हार झालेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीचा हार नक्कीच बनवा। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।